मोनिका, मोनिका, का केलंस तू असं? विक्रांत, मी जे काही केलंय ते सगळ्यांच्या भल्यासाठी केलंय. सगळ्यांच्या भल्यासाठी? कोण आहेत हे सगळे ज्यांच्या भल्याचा तू विचार केलास? मला कळेल. तू, मी, आपल्या दोघांचंही कुटुंब आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईशा. तिला एक घर मिळेल आणि आई बाबा एकत्र मिळतील म्हणून मी हे सगळं केलं. तू जे बोलतेस त्यावर तुझा स्वतःचा तरी विश्वास बसतोय का? विक्रांत, खरं तर तू माझं कौतुक करायला हवं की मी एक नातं वाचवलंय, आपलं नातं. ते सगळं सोडून तू उलट मलाच बोलतोयस. अरे, माझ्या भावनांचा जरा तरी विचार कर. खोटारडी आहेस तू, खोटं वागतेस. डिवोर्स ऍप्लिकेशन फेटाळण्याचं पत्र येऊ दे ना घरी, मग बघ मी काय करते. आता अजून काय करायचं बाकी आहे मोनिका तुझं? अरे हो, जरा पेशन्स ठेव, सगळं कळेल. एखादा सरप्राईज असू दे की आयुष्यात. काय ग? विशेष बरी आहेस ना? अशी अचानक? तू काय घेणार? चहा, कॉफी? नाही काकू, मला काही नको. सगळं ठीक आहे ना? काय ग? काकी, काका, मधु काका, मी निरोप घ्यायला आलीये. म्हणजे मी मुंबई सोडून चाललीये. कशासाठी आणि कुठे चाललीस तू? मी मागे पोस्ट ग्रॅज्युएशनची एंट्रन्स दिली होती ना, त्याचा रिझल्ट लागलाय. मी दिल्ली मधल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीये. अगो बाई, दिल्ली? इतक्या लांब? हो ना, आणि दिल्ली असुरक्षितच आहे ना तशी. तसं काही नाही हो काका, मी करेन मॅनेज. आणि मलाही कळेल ना मी माझं एकटी राहू शकते की नाही. अगं, पण त्यासाठी इतक्या लांब जायची काय गरज होती? इथे जवळच्या कॉलेजमध्ये घ्यायची ना ऍडमिशन. मानसी, तू घाईघाईत हा निर्णय घेत नाहीस ना? नाही काका, मी नीट विचार करून हा निर्णय घेतलाय. विक्रांतशी बोललीस? आजी, हा घे तुझा आशीर्वाद. काय झालं तिथे? काय झालंय? गेस व्हॉट? मी जिंकले आजोबा. मी जो काही विचार केला होता ना, अगदी सगळं तसंच घडलंय. सगळं अगदी व्यवस्थित आणि सुरळीत पार पडलं. नीट काय झालंय ते सांग. जिंकलीस म्हणजे काय? आम्हाला कुठे काय कळतंय त्यातलं? आजी, तूच म्हणतेस ना की तुला डिवोर्स हा शब्द अजिबात आवडत नाही. डन. आजपासून आपल्या घरात डिवोर्स हा शब्द कोणीही उच्चारणार नाही. कशाला उगाच निगेटिव्ह गोष्टी बोलायच्या आपण, हो की नाही? म्हणजे तुमचा घटस्फोट होणार नाहीये. पण जावई बापूंना मान्य आहे का हे? कसं आहे ना आजोबा, मला माहिती आहे की माझा डिवोर्स होणार नाही, कारण डिवोर्सचं ऍप्लिकेशन मी मागे घेतलंय. विक्रांतचं काय आहे ते तुम्ही त्यालाच विचारा ना. तसंही तुम्ही दोघंही नक्की कोणाच्या बाजूने आहात ते मला माहिती नाहीये, आणि रादर मला त्या सगळ्यात इंटरेस्टही नाही. घटस्फोट होणार नसेल तर ईशा जावई बापूंकडे राहू शकते कायद्याने, आणि तशी त्यांची इच्छा सुद्धा होती. मग तू हिला इथे का आणलीस? मी जेव्हा आले तेव्हा मी काय सांगितलं? हा देवाचा आशीर्वाद आहे. जोपर्यंत ईशा आपल्या बरोबर आहे ना, तोपर्यंत आपल्याकडे कोणीही वाईट नजरेने बघू शकत नाही. कुठे चाललीस तू? देवाला नमस्कार करायला चाललीस? तू त्या दिवशी मला काहीतरी म्हणत होतीस ना की आपण ईशाची नजर काढूया, ईशाला कोणाचीही नजर लागू नये म्हणून. तेच हवंय मला. ईशाला कोणाचीही नजर लागता कामा नये.
मी निघते. आता तू कुठे चाललेस? एक लढाई जिंकली आहे, आता पोटा पाण्यासाठी लढाई करावीच लागेल ना. ऑफिसला जाऊन येते. दे. काय रे बाबा, कुठे चाललास तू? मला काय बोलला नाहीस? तुला काय फरक पडणार आहे? तू हल्ली सारखा भांडत असतोस माझ्याशी. माझं काही तुला पटतच नाही. नानूमामा, शांतपणे सरळ काय ते सांग. मी तयार आहे, फक्त विक्रांत याची वाट बघतोय. विक्रांत एकटा येतोय का त्या ईशाला घेऊन येतोय हे बघायला मी इथं थांबलोय. आता तो जर ईशाला घेऊन इथं आला तर मी या घरात राहणार नाही. मी माझं उरलेलं आयुष्य काढीन तिकडं गावाकडं. अरे काय बोलतोस काय नानू तू? आणि हे सगळं ठरवलंस केव्हा तू? विक्रांत कोर्टात गेलाय ना. हा. आता आज निकाल लागणारच आहे बघ, त्याचीच वाट बघतोय मी. नानू मामा, हो कोर्टाच्या गोष्टी इतक्या साध्या सरळ नसतात. आपल्याला काय माहिती त्याला किती वेळ लागतोय. तुम्ही लगेच बॅग भरून निघालात. नाही, सगळ्यांना खूप समजावून बघितलं, सांगून बघितलं, पण कोणाच्यात काही फरक पडत नाही. आणि आपल्याला जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर आपण तिथून हल्लेलं बरं ना. अरे पण हे सगळं करताना त्या विक्रांतला आनंद होत असेल का? त्याचा जरा विचार कर ना तू. हा, अजिबात करणार नाही. तो आपला विचार करतो का? अरे ती मुलगी जिथे जिथे जाईल तिथे तिथे कलह निर्माण करते, प्रश्न निर्माण करते, आणि हे सगळ्यांना माहिती आहे. कोणाची कोण ही मुलगी, आणि तिच्यामुळे या घरात फूट पडलीये. हे कसं सहन करू मी? सांग ना, कसं सहन करू? आणि जिथे आपल्याला मान कमी आहे असं वाटतंय तिथे आपण गाशा गुंडाळलेला जास्त चांगलं, नाही का? मग तू सांग रे बाबा त्याला तर. नाही म्हणू नये, पण अपशकुनी मुलगी आहे ती. आणि ती जर या घरात राहायला येणार असेल तर मी इथे राहणार नाही हे नक्की. मी कायमचं निघून जाणार इथून. नानू, ऐकलंय मी सगळं. माई तू जरा समजावून सांग ना. बघ ना काय बोलतोय हा. हे बघ मधू, आता मी कोणाला काहीही सांगणार नाही. इथं माझ्या शब्दाला किंमत राहिली नाही. नानू, मी पण येते तुझ्या बरोबर. आई तुम्ही, अहो बघा ना आई काय म्हणतायत ते. हा मधू काका, मी त्याला सांगते की विक्रांत येऊ दे, तोपर्यंत जरा वाट बघा. ऐकायला तयार नाही. म्हणून तर थांबलोय, पण निर्णय बदलणार नाही. या घरात बाहेरच्यांनाच प्रेम जास्त मिळतं. मग जेव्हा आपला मान कमी होतोय असं वाटतं त्यावेळेला गाशा गुंडाळलेला बरा. कधी येणार आहे विक्रांत? त्याचा फोन वगैरे काय आला होता? मी निघते. अगं थांब जरा, विक्रांत येईल आता. थांब 2 मिनिट थांब. नाही नको, मला आता बघवत नाहीये हे सगळं. आमच्यामुळे सगळ्यांना त्रास, सगळ्यांना दुःख. अगं नाहीये तसं काही. आजी नमस्कार करते. आता इतक्यात येणं होईल असं वाटत नाही. आपण परत खटला भरू शकतो. काय उपयोग आहे? हे सगळं मी ईशासाठी करत होतो आणि कायदाच जर मला यात मदत करत नाहीये तर काय करणार? आय एम सॉरी, मी तुम्हाला प्रॉमिस केलेल्या निकालापर्यंत नाही पोहोचू शकलो आपण. मोनिका गेल्या वेळी म्हणाली होती की तिला डिवोर्स नकोय. मला वाटलं हे तिचं काहीतरी नवीन नाटक असेल.
कारण बाळाच्या जन्माच्या बऱ्याच आधी मी तिला सांगितलं होतं की या सगळ्याची जबाबदारी मी घेईन, त्या बाळाची जबाबदारी मी घेणार आहे. आणि नंतर तिने कुठेही जावं माझं काहीच म्हणणं नाही. आमचं लग्न झालं होतं पण आमच्यात नवरा बायकोचं नातंच नव्हतं, काही बॉन्डिंगच नव्हतं. आणि मला वाटलं होतं की डिवोर्समुळे त्या नात्यातून मोनिकाला मुक्तता मिळेल, पुन्हा ईशाच्या जबाबदारीतून ती मुक्त होईल. आणि मोनिका ही खूप स्वार्थी आहे, ती नेहमी स्वतःचा फायदाच पाहते. सो डिवोर्स हा तिच्या फायद्याचाच ठरेल असं मला वाटलं होतं. पण ठीक आहे, मी म्हटलं तसं आपण परत एकदा खटला भरू शकतो. नाही, नको, मला परत त्यात पडायचं नाहीये. ठीक आहे, राहू दे विक्रांत, तुम्ही मला पूर्ण फी देऊ नका, कारण मी तुम्हाला मदत नाही करू शकलो याचं मला खरंच वाईट वाटतं. इट्स ओके. हे पैसे तुमच्या प्रयत्नांसाठी आहेत, रिझल्ट काही असो. थँक्यू. गुणाचं माझं बाळ ते. तिला कुठे कळतंय आपण कुठे आहोत, आपल्याला लोक काय बोलताय. चूक ताईची आणि भोगतीये मात्र ही. नानू मामा, तुम्ही तिला अपशकुनी म्हणाला. आजच्या या काळात हे असं बोलणाऱ्याची कीव करावीशी वाटते. वाईटपणा, शकून, अपशकून यासलं काही कळत सुद्धा नाहीये ईशाला. तिचे डोळे बघितलेत तुम्ही, किती निरागस आहेत ते. ती खुश आहे हो आपल्या या जगात येऊन. पण तिच्या जन्माच्या आधी डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्यांना आता मात्र ती नकोशी झालीये. आणि आजी आजोबांचं इतकं वय झालंय की आता तिची काळजी घेणं जास्त कठीण होत जाणार आहे त्यांना. ईशू पिल्लू, जोपर्यंत तुझी मावशी आहे ना तोपर्यंत तू काही काळजी करू नकोस. मी आहे तुझ्यासाठी. अहो पुरे ना, निदान तुम्ही तरी विषय वाढवू नका. एकटा झाला होय? केव्हा परत येणार आहे रे ती? नाही म्हणजे भेट होईल की नाही असं वाटतंय म्हणाली म्हणून विचारते हो. ती पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीला चालली. झालं तुझं समाधान आता? चांगलं आहे. माझं समाधान कशाला होईल? मी थोडंच तिला जायला सांगितलं होतं. नाही, तू सांगितलं नाहीस, पण तुझ्या वागण्याने ती आपणून गेली. त्याची व्यवस्था बरोबर केली तीस तू, नाही का? अहो जाऊ दे ना आता, निदान तुम्ही तरी विषय वाढवू नका. एकटाच आलाय हा. चला, म्हणजे आता माझी बॅग आतमध्ये नेऊन ठेवायला हरकत नाही. काय झालं रे तिथे? काय ठरलं? विक्रांत, अरे आई काय विचारतायत? अगं माई, अगं तो एकटाच आलाय यावरून तरी समज ना. चांगलाय. आता ही पण गेली आणि ती पण गेली. म्हणजे ती पण गेली म्हणजे? अरे मानसी आली होती ना आता, ती पण दिल्लीला जायला निघालीये. म्हणून म्हटलं की ही ब्यात पण गेली आणि ती पण गेली. बाबा, मानसी? अरे ती आता इथे आली होती सगळ्यांचा निरोप घ्यायला. पण काय? तू आधी तिथं काय झालं ते सांग. विक्रांत, अरे आता आपण इथे आपला पत्ता टाईप करूया. एकाच फॉर्म मध्ये 5 वेळा पत्ता का विचारतात कोण जाणे. आता हे पुन्हा अक्षरात टाईप करायचं. ओके. हे पेलो काय झालं? नो 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 नो, ललायचे नाही. इथे एंटर मारून झालं की मग तुम्हाला आम्ही खाऊ देणार.
आज पणजी आजीने छान रव्याची सोजी केलीये. आता मावशीची ऍडमिशन होणार, मग आम्ही दिल्लीला जाणार, खूप खूप अभ्यास करणार. तुम्ही पण खूप मोठं व्हा, खूप अभ्यास करा. हो माझं पिल्लू, गुड गर्ल. आता आपण एंटर करूया. ओके ओके. मला परवाच दिल्लीला बोलवलंय. चला. बरं चला. मनू, ही सोजी केली आहे, तेवढी थंड व्हायच्या आत घालतील. हो, आम्हाला खूप भूक लागली होती, खूप भूक लागली होती आम्हाला. खूप खूप आवडतं आम्हाला सोजी. कशा पिल्लू? काय ग, काय करत होतीस तू? अगं मी कोर्सची फी भरत होते आणि त्यांचा मेसेज आला की मला परवाच दिल्लीला जावं लागणार आहे. अगं पण तू तर म्हणत होतीस अजून 1 आठवडा आहे म्हणून. हो, कोर्स आठवड्याभराने सुरू होणार आहे, पण काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी मला परवाच दिल्लीला जावं लागणार आहे. परवा? अरे बापरे. हो. अरे बापरे काय त्यात आजोबा, मी 4च दिवस आधी चाललीये. आणि एका अर्थी ते बरंच आहे ना, म्हणजे मला सेटल व्हायला वेळ मिळेल तिथे. तुम्ही नका काळजी करू. आई. अगं बाई तू? मी लावू दिवा? हां, तुम्हाला आवडणार नाही मी दिवा लावला तर? नाही नाही, असं नाही. आपण एक काम करूया ना, आपण बाबांना बोलूया. नाही नाही, ऍक्च्युली आपण सगळ्यांना बोलूया. सगळ्यांसमोर मी दिवा लावते. हा. अहो अहो अहो. काय ग, आलो आलो. काय झालं? हा काय ग? अहो बाबा, सगळे घरात आहेत का? नाही म्हणजे मधू काका, नानू मामा, आजी. इट्स ओके, मी बोलवते. आजी, नानू मामा, मधू काका. 1 मिनिट. सगळ्यांना ओरडून कशाला बाहेर बोलवतेस? तुला जे काय सांगायचं ते आत चल आणि सांग. या ना या. ऍक्च्युली मला एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची होती, म्हणून तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलं. काय गे, आता तुला काय सांगायचंय? वाटलंच होतं नानू मामा, मी इकडे आलेलं तुम्हाला आवडणार नाहीच ना. ए, तू तमाशा करायला इथे आलीयस? तसं केलंस तर काय होईल माहित आहे ना तुला? हो आजी, चांगलीच कल्पना आहे ना मला. ऍक्च्युली मला सांगायचं होतं आजी, म्हणजे मला माहित नाही विक्रांतने तुम्हाला हे सांगितलंय का नाही सांगितलंय, पण मी तुम्हाला सांगते की विक्रांतचा आणि माझा डिवोर्स होणार नाही. आता मी सन्मानाने या घरात परत येणार. 2दा अपमान झालाय माझा. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला या घराबाहेर काढलं. नाही विसरले मी ते. म्हणूनच हा सोहळा. कारण काय आहे, आता हे माझं हक्काचं घर आहे ना, हक्काचं घर.
आता मला ह्या घरातनं कोणीही बाहेर काढू शकत नाही. आता माझं हे हक्काचं घर आहे. मोनिका, विक्रांत, दळवी.